आणि प्रिसाइडिंग ऑफिसर या दोघांना हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालेलं आहे की नाही हे इलेक्शन कमिशनला तपासण्यासाठी त्यांनी नियमावली केल्यात, त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातला कायदाही केलेला आहे. हे सगळं बंधनकारक आहे. तेव्हा रिटर्निंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का, पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का, तर त्याचं उत्तर जे आहे ते नाही असं आलेलं आहे की आमच्याकडे हा कुठलाही रेकॉर्ड उपलब्ध नाही. असं उत्तर आल्यानंतर मुंबईच्या अध्यक्षाच्या वतीने म्हणजे चेतन आयरे यांच्या वतीने आम्ही पिटिशन दाखल केलं. पिटिशन दाखल करताना हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि आमची मुख्य प्रेयर जी आहे ती की आपण इलेक्शन कमिशनला डायरेक्ट करा की जे कायदेशीर बंधनं आहेत की ज्याच्यामध्ये ॲनेक्शर 46, ॲनेक्शर 44, ॲनेक्शर 57 हे जे ॲनेक्शर्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये सगळी माहिती असताना येते. ते आपण ह्यांना आम्हाला द्यायला सांगा ही आमची मुख्य प्रेयर आहे. आणि इलेक्शन कमिशन ते जर सादर करू शकत नसेल पक्षकाराला किंवा कोर्टाला तर मग हे इलेक्शन फ्री अँड फेअर झालं का याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात यावी. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आम्ही रिट पिटिशन जी दाखल केली म्हणजे ती रिट पिटिशन कंडक्टवरती होती, नियमाचं पालन झालं की नाही याच्यावरती होती, संविधानिक तरतूद आहेत त्या पाळल्या गेल्या की नाही या संदर्भातली होती. परंतु कोर्टाने हिला इलेक्शन पिटिशन समजलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि इलेक्शन पिटिशन समजून त्यांनी असणारा निकाल दिला अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांच्या निकालामध्ये जो पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे चेतन आयरे हे विक्रोळी मतदारसंघातले मतदार आहेत, ते महाराष्ट्राचं इलेक्शन कशा रीतीने चॅलेंज करू शकतात हा पहिला मुद्दा त्यांनी असणारा घेतला. दुसरा मुद्दा त्यांनी असं घेतलं त्या ठिकाणी की टायटलमध्ये टायपोग्राफिकल एरर होते, दाखल करण्याच्या अगोदर ते दुरुस्त झाले नाहीत. तेव्हा ह्या टायपोग्राफिकल एररला हे सिरियस नाहीत, हे इलेक्शन पिटिशन म्हणजे एक फ्रास आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी असणारा घेतलेला आहे तो म्हणजे की रिट पिटिशनद्वारे तुम्ही असणारे हे सगळं उपस्थित करू शकता का. आमचं ह्याला असणारं उत्तर असं होतं की 1955 पासून ते सुब्रमण्यम स्वामी वर्सेस दिनकरन या सगळ्या मॅटर्समध्ये रिट पिटिशन जे आहे हे एंटरटेन केल्या जाऊ शकतं हा सुप्रीम कोर्टाचा असणारा निर्णय आहे. दुसरा मुद्दा आम्ही तिथे असणारा उपस्थित हा केला की चेतन आयरे हे एक पिटिशनर जरी असले तरी जे राज्य शासन आपण असणारा निर्माण केलेलं आहे इलेक्शन कंडक्ट करून
इलेक्शन कंडक्ट करून आपण असं जे शासन केलेलं आहे, 5 वर्ष चेतन आयरे आणि ह्या महाराष्ट्रातला नागरिक यांचं असणारं आयुष्य त्यांच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांनी जो लोकल स्टँडीचा मुद्दा घेतला, त्या लोकल स्टँडीच्या मुद्द्याला असणारं हे होतं की ह्यांना लोकल स्टँडी नाही 288 निवडणूक चॅलेंज करण्याची. आम्ही असं म्हणालो की अधिकार आहे हा सुप्रीम कोर्टानेच त्या ठिकाणी असणारं हे केलेलं आहे, आणि म्हणून धांदली झाली की नाही याचं आपण असणारं तपासण्यात यावं. पण दुर्दैवाने आम्ही इलेक्शन कमिशनचं प्रेस नोट सुद्धा आमच्या पिटिशनला जोडली. त्या जोडलेल्या पिटिशनवरनं आम्ही त्या जोडलेल्या प्रेस नोटवरनं 6.80 एवढं मतदान वेळ संपल्यानंतर झालेलं आहे हे इलेक्शन कमिशन मान्य करते. परंतु त्याच्याच बरोबर जे ॲनालिसिस आलं होतं त्याच्यानंतर लोकसत्तेमध्ये, त्या लोकसत्तेचा आर्टिकल आम्ही त्याला जोडलं होतं. जजमेंटमध्ये प्रेस नोटचा अजिबात उल्लेख नाही आहे, पण प्रेस नोटचं म्हणजे प्रेसमध्ये आलेली बातमी आहे किंवा ह्या प्रेसमधनं आलेल्या बातमीवरती आपण कशा रीतीने विश्वास ठेवू शकतो, आणि त्याच्यामुळे पिटिशनमध्ये दम नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मी दुर्दैवाने असं म्हटलं मगाशी, याचं कारण की कोर्टासमोर 3 स्पेसिफिक इश्यूज आम्ही असताना रेस केले होते. एक म्हणजे हे 76 लाख मतदानाच्या संदर्भात स्लिप वाटप झालेली आहे का, वेळ संपल्यानंतर स्लिप असेल तरच मतदान त्या ठिकाणी करता येतं, नाहीतर करता येत नाही. हे इलेक्शन कमिशनने कायद्याने केलेलं आहे. दुसरा मुद्दा आम्ही असताना त्या ठिकाणी उपस्थित हा केला होता की झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान 96 ठिकाणी जुळत नाही अशा असणाऱ्या बातम्या आहेत. RTI खाली आम्ही ती माहिती ज्यावेळेस विचारली त्यावेळेस ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असं इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी म्हणत आहे. तेव्हा ही माहिती सुद्धा त्यांनी आम्हाला द्यावी, आणि माहिती येत नसेल तर कोर्टाने मग एक्झामिन करावं, आणि त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट हा जो आहे 1951 सेक्शन 66 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे, पार्लमेंटने नमूद करण्यात आलेलं आहे की झालेलं मतदान हे 17C मध्ये येतं, त्या फॉर्मॅटमध्ये येतं, आणि मोजताना त्या मशीनमधनं कमी अधिक मतदान आलं तर रिटर्निंग ऑफिसरची पहिली ड्युटी आहे की त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवणं गरजेचं आहे, आणि इलेक्शन कमिशनने डायरेक्शन दिल्यानंतर मगच निकाल डिक्लेअर करता येतो. त्याच्यामुळे कायदेशीर प्रश्न आम्ही असा विचारला होता की इलेक्शन कमिशनला न विचारता अशा मतदारसंघातली जाहीर झाला असेल तर हे कायद्याला धरून आहे का याच्या संदर्भातला निकाल आपण त्या ठिकाणी द्यावा. तिसरा मुद्दा जो होता आमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये की हे संविधानाला धरून इलेक्शन आहे का, नियमाला धरून इलेक्शन आहे का, आणि जे नियमावली पार्लमेंटने केलेली आहे आणि जे नियमावली इलेक्शन कमिशनने केलेली आहे ती पाळल्या गेली काय का याचा आपण सरळ तपास घ्यावा. पण ह्यापैकी कुठल्याही गोष्टी जजमेंटमध्ये त्या ठिकाणी नाही. आम्ही जे असणारं जजमेंट्स दिल्या त्या लागू नाही म्हणून असणाऱ्या एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी
उडवून लावलं आणि या पिटिशनमध्ये दम नाही म्हणून त्यांनी रिजेक्ट करून टाकला अशी असणारी परिस्थिती आहे. पण रिट खाली हे प्रश्न उपस्थित करता येतात का, हा जो महत्त्वाचा होता त्याचं त्यांनी उत्तरच त्या ठिकाणी दिलेलं नाही. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की या माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळते, पण ती नाही मिळाली तर कोर्टामध्ये आपण असणारा जातो आणि कोर्टाकडून ती असणारा माहिती आपण त्या ठिकाणी मागतोय. दुर्दैवाने याचा परिणाम आता अनेक निर्णयावरती होण्याची शक्यता आहे आणि त्याच्याचबरोबर ज्याला कोणाला कोर्टामार्फत माहिती पाहिजे त्याला हे जजमेंट त्या ठिकाणी दाखवल्या जाईल आणि माहितीच्या अधिकाराला टाळं लावण्याचा कामकाज त्या ठिकाणी झालाय अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये की इलेक्शन कमिशन ज्यावेळेस स्वतःहून म्हणतंय की बाबा 76 लाख मतं इलेक्शन नंतर झालेली आहे, म्हणजे वेळ झाल्यानंतर झालेली आहेत. कोर्टाची पहिल्यांदा ड्युटी आहे ते एक्झामिन करणं, ट्रायफल मॅटर्समध्ये न जाणं, ते एक्झामिन करणं की हे कायदेशीर झालं आहे की न झालं आहे. त्याच्यामध्ये अजिबात कोर्ट गेलेलं नाही अशी परिस्थिती आहे. याचा असणारं मी म्हणेन चॅनल असेल, वर्तमानपत्र असतील, एडिटर्स असतील, या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की हे वंचित बहुजन आघाडीचं व्यक्तिगत भांडण नाही. जी प्रथा आम्ही त्या ठिकाणी मांडली, 2 शंका आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केल्या की हे जर डॉक्युमेंट नसेल वेळ संपल्यानंतर जे मतदान झाले त्याच्या संदर्भात डॉक्युमेंट नसेल तर आम्ही 2 शंका तिथल्या असणाऱ्या व्यक्त केल्या. एक म्हणजे जे इलेक्शन कंडक्ट करत होते त्यांनीच वेळ संपल्यानंतर बटणं दाबायला सुरुवात केली नाही का. आता ही त्यांनी जी बटणं दाबायला सुरुवात केली ही त्यांनी स्वतःहून केली की इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं त्यांना निर्देश आले त्याच्यावरनं झालं. कुठल्याही तऱ्हेने असेल ही प्रथा करप्ट आहे की करप्शन आहे की नाही, फ्रॉड आहे की नाही, इलिगल आहे की नाही, अनकॉन्स्टिट्युशनल आहे की नाही याची तपासणी करा असं असताना आमचं कोर्टाला विनंती होती. परंतु याच्यापैकी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी केलेली नाही. याचाच अर्थ मी असताना मानतोय एकमेव माध्यम होतं. तिथं आम्हाला बरेच जजमेंटमध्ये सल्ले देण्यात आलेले आहेत की तुम्ही रिप्रेझेंटेशन कोणाला केलं नाहीत, तुम्ही सरकारला केलेलं नाही. जे काही कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमधला डिबेट आणि त्या एका जजमेंटमध्ये रिप्रोड्यूस केला होता तोही आम्ही असताना कोर्टासमोर वाचला की इलेक्शन हे फ्री अँड फेअर असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये इतर कोणी असणारा इंटरफिअरन्स करू नये म्हणून फंडामेंटल राईट्समधनं काढून आम्ही याचं वेगळं आर्टिकल मार्फत त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण की ते इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन असलं पाहिजे, त्याच्यावरती कोणाचंही बंधन असता कामा नये. त्या अर्थी जजमेंटमध्ये आम्ही गव्हर्नमेंटकडे गेलो नाही हे म्हणणं घटनेला धरून नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे रिप्रेझेंटेशन केलं नाही. आता ज्या अर्थी ते म्हणतात आहेत की आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं लिहून दिल्यानंतर त्यांना रिप्रेझेंटेशन काय करायचं आम्ही. आणि रिप्रेझेंटेशन तुम्ही केलं नाही हा एक मुद्दा धरून पुन्हा असणारं पेटिशन रिजेक्ट करण्यात आले अशी परिस्थिती आहे. माझं आपलं सगळ्यांना म्हणजे इथल्या सगळ्या मीडियामधल्या लोकांना असणारं विनंती आहे की दिस इज अ बिगिनिंग की इलेक्शन प्रोसेसमधलं फ्रॉडलंट मेथड यूज करणं
ह्याला अभय मिळालेलं आहे आणि तेव्हा अभय न राहता प्रोसेस कोर्टाने चेक केली पाहिजे असं आपल्याला, म्हणजे कोर्ट हे एकमेवच चेक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं कोणीच त्या ठिकाणी चेक नाही. त्याच्यामुळे हे चेक करणारं यंत्रणा हीच जर असताना निष्कामी झाली असेल तर माझ्या अंदाजानं पुढच्या इलेक्शनबद्दल न बोललेलं बरं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा तेही मॅन्युप्युलेट होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. सर, विरोधकांचा आरोप आहे की आपण हिंदीमध्ये अगोदर देऊ मग तुम्ही. पहिला आपण 2-4 मराठीत प्रश्न विचारू, नंतर हिंदीमध्ये सरळ प्रश्न विचारू. बर. वर्तमानपत्रांच्या बातम्यावर आपण ही जी याचिका आहे आपण केली आहे, आपल्याकडे काही ऑथेंटिक डेटा जो नव्हता असा आरोप आहे. मी म्हणून म्हणालो की एक्झिबिट ए आमचं जे आहे ते एक्झिबिट ए मध्ये पहिल्यांदा प्रेस नोट आहे. कोणाची? ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची. हे 6.80 अधिकृतरित्याने 6 नंतर मतदान झालेलं आहे. हा आकडा सुद्धा, म्हणजे हा फिगर सुद्धा जो ह्याच्यामध्ये कोट केलेला आहे जजमेंटमध्ये, तोही इलेक्शन कमिशनचा आहे. आम्ही जी असताना प्रेस नोट जोडलेली आहे ती प्रेस नोट ह्या 76 लाख मतदानाचं एक्सप्लेन करणारी आहे. ती नाही, ती प्रेस नोट नाही, सॉरी, ते आर्टिकल लोकसत्तेमध्ये आलेलं आहे. तेव्हा प्रेस नोटला, इलेक्शन कमिशनच्या प्रेस नोटला जजमेंटमध्ये बगल देण्यात आलेली आहे आणि लोकसत्तेमधला आर्टिकल जे आहे त्याला ग्राह्य धरण्यात आलेला आहे. तो अखबारमध्ये आलेला नाही, तो इलेक्शन कमिशनच्या प्रेस नोटमध्ये आलेला आहे आणि इलेक्शन कमिशनने स्वतःहून त्याच्यामध्ये तो फिगर दिलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्ही वेळ वाया घालवला आहे असं जर कोर्टाचं म्हणणं आहे तर तुम्ही असताना काय एक्झामिन केलं आमचं? कोर्टाने आम्ही हे जे 3 इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणतंय की 76 लाख मतदान झालेलं आहे. इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणते की आमच्याकडे असणारा रेकॉर्ड नाही. आमचा उलटा सवाल आहे कोर्टाला की हे 2 तपासणं तुमचा अधिकार तुम्हालाच दिलेला आहे, इतर कुठल्याही एजन्सीला दिलेला नाही. वेळ घालवण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कुठल्या तरी प्रश्नावरला धरून त्यांनी असणारं हे रिजेक्ट केलेलं आहे. त्याचा माहितीचा अभाव नाही. प्रश्न असा आहे, 2 गोष्टी आहेत त्याच्यातल्या. एक, इलेक्शन कमिशन हे इंडिपेंडेंट बॉडी आहे. तेव्हा आम्हाला जे उत्तर मिळालं होतं आणि प्रेस नोट जी आहे, म्हणजे इलेक्शन कमिशनची प्रेस नोट जी काढलेली आहे, हे दोन्हीही चीफ इलेक्शन कमिशन आणि कमिशन यांनी काढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पुढे कोणी अधिकारी आहे असं अजिबात नाही. त्याच्यामुळे त्यांच्या पुढचा अधिकारी जो आहे ते हायकोर्टच आहे, दुसरं कोणीच नाही आहे. उदय वरोजीकर हे म्हणाले की तुमचा जो फॉर्मॅट होता याचिकेचा तो चुकीचा होता. असे फॉर्मॅट चुकीचा आहे की बरोबर आहे? मला वाळुंजेकरांचं मला माहिती आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे. त्यांना तिथेच उत्तर दिलं होतं की तुम्ही असणारं अपील का म्हणजे ज्याला हे म्हणतो आपण की या माहितीच्या विरोधात तुम्ही अपील का केलं. जिथे हायेस्ट ऑफिस आम्हाला सांगते की आमच्याकडे डॉक्युमेंट नाही, मग कोणाकडे अपील करायचं? ते अपील जे आहे ते हायकोर्टच आहे. आणि म्हणून मी म्हणालो की आमची मेन प्रेयर जी आहे ते डायरेक्ट दी इलेक्शन कमिशन टू सप्लाय दिस डॉक्युमेंट्स. माझ्या पेटिशनचं असणारं एक्झिबिट ए तुम्ही झूम इन करू शकता. आपण कॉपी घेऊ की ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं प्रेस नोट आहे 20/11/2024 आणि 20/11/24 पेजवरती
त्यांनी जिल्हावार टर्नआउट किती झालेला आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर 5 नंतर मतदान ते शेवटी होईपर्यंत किती झालेलं आहे त्या कॉलममध्ये त्यांनी असताना दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते असताना म्हणतात आहेत की 6.80% मतदान हे 6 नंतर झालेलं आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनचाच डॉक्युमेंट आम्ही असताना कोर्टापुढे प्रोड्यूस केलेला आहे, पण त्याच्यावरती कोर्ट रिअलाईज झालेला नाही. पण त्याच्या खाली आम्ही असताना जी प्रेस नोट म्हणजे आर्टिकल दिलेला आहे तेही आपण बघू शकता. त्या 27 लाख मताचा उखल असं जे आहे ते जोडलेलं आहे. त्याला असणारं कोर्टाने महत्त्व देऊन निर्णय दिला असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.